हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. विश्वेश लिंग संभूतम विश्वविद्या विभूतकम विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरुम. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, श्री काशी ज्ञान सिंहासनाचे आद्य जगद्गुरू विश्वाराध्यापासून विश्वेश्वर शिवाचार्यापर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनंत कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमधील 15वा व्हिडिओ आपल्या समोर आज सादर करीत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, सत असत्रूपी प्रपंचाच्या निर्मितीला कारण असणाऱ्या प्रमथगण आणि पार्वती समत राहणाऱ्या सच्चिदानंद रूपी शिवाला माझा नमस्कार. सदाशिव तत्वापासून भूमी तत्वापर्यंत 34 तत्वे शक्तीपासून तयार झाली. शुद्ध विद्या, महामाया, प्रकृती या नावानेही या शक्तीला आपण ओळखतो. शिवाशी अभिन्न असलेल्या अशा शक्तीला माझा नमस्कार. सच्चित आनंद स्वरूपाचे परब्रह्म शिव विश्व निर्मितीच्या आधी लक्षणरहित, भेदरहित, आकाररहित सर्व उपाधीपासून मुक्त होते. देश, वस्तू, काल म्हणजे परिच्छेद होय. परब्रह्म शिव सोडून या जगातील प्रत्येक वस्तू, व्यक्ती या परिच्छेदाने बाधित असते. प्राकृतिक प्रपंचाच्या पलीकडले आणि प्रत्यक्ष अनुमान इत्यादी सर्व प्रमाणांना अगोचर असते. शिव परब्रह्म स्वयंप्रकाशित, सामर्थ्यवान, शांत, गतिशील असून जन्म मरणादी राग, द्वेष, दोषमुक्त असते. यावर कोणाचाही अधिकार नसतो. याला शिव, रुद्र, महादेव, भव असेही म्हणतात. ते अद्वितीय, नित्य असून परब्रह्म रूप आहे. त्या शिव परब्रह्मात चराचर विश्व निर्मितीपूर्वी लीन होते. त्यामुळे आंतरबाह्य इंद्रियांना ते अगोचर होते. शिव परब्रह्माने जगनिर्मितीच्या इच्छेमुळे किंचित स्फूर्तिमय व उल्हासित रूप धारण केले. नाशरहित, त्रिकाल, अबाधित, दिव्य, त्रिगुणात्मक प्रकृतीचा संबंध नसलेले शिवब्रह्म यालाच नीलकंठ, त्रिलोचन म्हटले आहे. याच्या मस्तकावर शुद्ध स्फटिका समान, निर्मळ मोत्या समान तेजस्वी आहे. अशा रूपाची ब्रह्मादी देव उपासना करतात. शिव परब्रह्म निर्मळ ज्ञानाचे कारण असून सर्व योग्यांच्या ज्ञानाचा विषय आहे. शिव परब्रह्माची विमर्श शक्ती सच्चिदानंद स्वरूपिणी आहे. ही विमर्श शक्तीच विश्व निर्मितीचे उपादान कारण आहे. तीच विश्वस्वरूप आहे. कासव आपले हातपाय पसरतो आणि आवरून आत देखील घेतो. त्याप्रमाणे शक्तीचा विस्तार होतो तेव्हा जगनिर्मिती होते आणि तिचा संकोच होतो तेव्हा विश्व तिच्यात विलीन होते. संपत्ती, ज्ञान, यश, शोभा, वैराग्य आणि धर्म अशा ऐश्वर्यांनी संपन्न, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, विश्वनायक अशा परशिव ब्रह्माने 14 भुवनांची व प्राण्यांची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाला निर्माण केले. या शिवाने ब्रह्मदेवपुत्राला अनुग्रहपूर्वक सर्व विद्यांचा उपदेश केला. शिवाज्ञेने ब्रह्मदेव ब्रह्मांड निर्माण करण्यास उद्युक्त झाले खरे, पण तो मायेने आवृत्त असल्याने काही उपाय त्यांना सुचेना. ब्रह्मदेवाने महादेवाची पुन्हा पुन्हा प्रार्थना केली. माझ्यासह त्रैलोक्याची उत्पत्ती करण्यास तूच एक समर्थ आहेस, मला काहीतरी उपाय सांग. ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार भगवान शिवाने काही शिवगणांची निर्मिती केली. वीर, नंदी, भृंगी, वृषभ, स्कंद, रेणुक, दारुक इत्यादी. यापैकी रेणुक व दारुक हे सर्व विद्यासंपन्न व कार्यचतुर असल्याने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत. आनव, माईक व कायिक असे त्रिमल मुक्त आहेत. अत्यंत तेजपुंज व प्रभावी आहेत. सांसारिक रोग मुक्त असे आत्मानंदात तल्लीन असत ते नेहमी सदा.
नित्यसिद्ध, निर्भय व पराक्रमी, समर्थ, विश्वसनीय अशा रेणुक दारुक यांना भगवंताने आपल्या अंतःपुराचे द्वार पार केले. त्यांनाही भगवंताची सेवा करण्यात अत्यानंद वाटत होता. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मी लिंगायत या साखळीतील 15 व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरमकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.